आज दादा असते आणि समजा आमचे दोन्ही पक्ष वेगळे असले असते तर दादा इथं लगेचच्या लगेच आले असते, नाही तर फोनवर सांगितलं असते की तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. नाही तर मला असं वाटतं हा जी आर निघालाच नसता. दादांनी त्याच्यामध्येच बदल करून हे 2-3 अटी ठेवल्याच नसत्या, कारण ते स्वतः फायनान्स मिनिस्टर असले असते आणि शेतकऱ्यांची जाण त्यांना होते. त्यामुळे दादांनी त्यावेळेसच निर्णय घेतला असता आणि ही परिस्थिती झाली नव्हती. पण दुर्दैवाने आता ही परिस्थिती झाली. आता ही परिस्थिती सुधारायची असतील तर एकाच व्यक्तीच्या हातात आहे, ते म्हणजे मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे. रोहितदादांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनानंतर आता प्रशासनाला जाग आलेली आहे. प्रशासनाचे 2 अधिकारी चर्चेला दादांचे आलेले आहेत. मला सांगा, 2 अधिकाऱ्यांनी चर्चा सुरू केलेली आहे. सकाळपासून आंदोलन सुरू आहे. आता शासनाला जाग आली आहे. ठीक आहे, जाग आली असली तरी महत्त्वाचं आहे ते आले. ॲडिशनल SP साहेब आले होते, प्रांत अधिकारी आले, तहसीलदार आले, PI आले, DYSP आले. सगळ्यांनी आमच्या मागण्या समजून घेतल्या. त्यांना मागण्या माहितीच होत्या आणि आता त्यांनी सांगितलं कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून आम्ही मंत्री महोदयांशी बोलतो. आम्ही एवढंच सांगितलं की ज्या मंत्र्यांना शेतकऱ्याची खरीच जाण आहे अशा लोकांशीच तुम्ही बोला. त्यात आम्ही बोललो बावनकुळे साहेबांशी तुम्ही बोलू शकता, भरणे मामांशी बोलू शकता, CM साहेबांशी बोलू शकता, एकनाथ शिंदे साहेबांशी बोलू शकता. त्यानंतर इतरही काही महत्त्वपूर्ण नेते जे कुठंतरी न्याय देऊ शकतील. रावळ साहेब जे पणन मंत्री आहेत त्यांच्या अंतर्गत हा विषय येतो. पण कृपा करून जे लोक आमच्या शेतकऱ्याच्या आंदोलनाला स्टंट म्हणतात, नोटंकी म्हणतात, अशा मंत्र्यांना मात्र त्या ठिकाणी तुम्ही बोलू नका. त्यातले एक पालकमंत्री आहेत, हे आपल्या सगळ्यांना तिथं माहिती आहे या जिल्ह्याचे. त्यावेळे चर्चा करून आम्हाला सांगा. आणि आमचं मत आहे की तुम्ही आज उद्या जेव्हा केव्हा सरकारकडनं जाहीर करा की या 2-3 अटी ज्या आहेत 2019ची 50,000 रुपयाची OTSच्या बद्दलसुद्धा आणि रेग्युलर कर्ज जे भरणारे शेतकरी त्यांच्याबद्दल 25, 26, 26, 27 या 2-3 अटी आहेत त्या तुम्ही काढा. आम्ही स्वतः मंत्री महोदयांचे, मुख्यमंत्र्यांचे तिथं आभार मानण्यासाठी, सत्कार करण्यासाठी सर्व शेतकरी जाऊ. मला सांगा, कोणकोणचे नेते भेटायला येणार आहे शेतकरी? नाही बघा, टिकायत साहेब जे केंद्रीय जे शेतीचे नेते आहेत ते येतील असं आम्हाला कळालेलं आहे. आत्तासुद्धा सुनील भाऊ त्या ठिकाणी आले होते, जे खूप मोठे शेतकरी नेते आहेत भारतातले. त्याचबरोबर राजू शेट्टी साहेब येतील असं आम्हाला कळतंय. नवले भाऊ येतील. त्यानंतर इतरही काही महत्त्वपूर्ण नेते आहेत ते क्षीरसागर भाऊ असतील. त्याच्याच नंतर काही राऊत साहेब येऊ शकतील, आमच्या पक्षाचे नेते येतील, काँग्रेसचे नेते येतील. त्याचबरोबर मला काही सामाजिक कार्यकर्ते जे आरक्षणासाठी लढत आहेत, इतर काही लोकांच्या हितासाठी लढत आहेत, असेसुद्धा सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी येऊ शकतील. आणि उद्या जाऊन काँग्रेसचे दिल्लीतले नेतेसुद्धा काही प्रमाणात येऊ शकतील अशी चर्चा आहे. त्यामुळे कुणी ना कुणीतरी आता उद्यापासून, परवापासून इथं यायला सुरुवात होईल. आता हे मुद्दे शेतकऱ्यांना माहीत नव्हते, आता शेतकऱ्यांना हे मुद्दे कळलेले आहेत की त्यांच्यावर कसा अन्याय झालेला आहे. 48 लाख शेतकऱ्यांवर अन्याय हा होणार आहे. त्यामुळे आता जसं जसं लोकांना कळेल, नेत्यांना कळेल, तसं जसं लोक आणि नेते इथे येतील. उद्यापर्यंत माझ्यात कुठंतरी जीव राहील, ताकद राहील. पण त्यानंतर मला कुठेही क्राऊड कंट्रोल करणं, लोकांना सांगणं हे जमणार नाही. त्यामुळे हे आंदोलन वेगळ्या लेवलला सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकतं. या पवित्र भूमीमध्ये शांततेत आंदोलन व्हावं आणि लवकरात लवकर विषय मार्गी लावावा एवढीच आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी इच्छा आहे. इथं आत्ताच आपण बघितलं असेल 2-3 आमदारांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. आबा आहेत, आमचे मोहोळचे आमदार साहेब आहेत, खासदार साहेब त्याच्यामध्ये आहेत, माजी आमदार आहेत, काही इतरही संघटनेचे सर्व प्रमुख इथं येऊन गेले. आणि मग यांनी आता पाठिंबा देऊन हळूहळू अनेक लोक इथे येऊ शकतील. आणि हा विषय आता लोकांना कळल्यामुळे तालुक्यात, गावात, जिल्ह्यात लोक आपापल्या लेवलला काय आंदोलन करतील याच्यावर आमचा तरी त्या ठिकाणी कंट्रोल राहणार नाही. पवार साहेबांना कळले आंदोलन? नाही, पवार साहेबांना माहिती आहे. पवार साहेबांनी मला आधीही सांगितलेलं आरोग्याची काळजी आपल्याला घ्यावी लागते. अन्नत्याग आंदोलन तसं सोपं नसतं, फार मोठा निर्णय आहे. तू जे करतोय चांगली गोष्ट आहे, शेतकऱ्याशी लढतोय, पण हे झोपलेलं सरकार आपलं ऐकेल का याचा एक विचार तिथं केला पाहिजे. पण आम्ही त्यांना एवढंच सांगितलं की नक्कीच मी माझ्या आरोग्याची काळजी घेईल. आपण सांगत आहात म्हणून मी सगळ्या गोष्टीची जबाबदारी त्या ठिकाणी घेतो. विषय एवढाच आहे की तुम्ही माझ्या वयाचे असला असता तर तुम्ही हेच केलं असतं. आणि आम्ही तुमचे कार्यकर्ते असल्यामुळे आम्ही आज त्याच पद्धतीने हे आंदोलन लोकांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून इथं करत आहोत. अजितदादांची कमतरता जाणवते? नक्कीच जाणवते. आज दादा असते आणि समजा आमचे दोन्ही पक्ष वेगळे असले असते तर दादा इथं लगेचच्या लगेच आले असते, नाही तर फोनवर सांगितलं असते की तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. नाही तर मला असं वाटतं हा जी आर निघालाच नसता. दादांनी त्याच्यामध्येच बदल करून हे 2-3 अटी ठेवल्याच नसत्या, कारण ते स्वतः फायनान्स मिनिस्टर असले असते आणि शेतकऱ्यांची जाण त्यांना होते.
त्यामुळे दादांनी त्यावेळेसच निर्णय घेतला असता आणि ही परिस्थिती झाली नव्हती, पण दुर्दैवाने आता ही परिस्थिती झाली आहे. आता ही परिस्थिती सुधारायची असतील तर एकाच व्यक्तीच्या हातात आहे, ते म्हणजे मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे. सुनेत्रताईंचा काही फरक पडेल, त्यांच्या प्रेशर पडेल त्यांच्याकडे? नाही, आता शेवटी कृषी खातं त्यांच्याकडे आहे. त्या बाबतीत ते काय निर्णय घेतात, काय पाठपुरावा करतात, ते स्वतः काय लक्ष घालतात हे आपल्याला बघावं लागेल. कृषी मंत्री त्यांच्याकडे, भरणे मामा हे अजितदादांच्या पक्षातूनच कृषी मंत्री आहेत, ते सुद्धा या बाबतीत काय करतात हे आपल्या सगळ्यांना बघावं लागेल. ताईंचा फोन आला होता का सुनेत्रताई? नाही, सुनीता काकींचा काही फोन आलेला नाही. सुप्रियाताईंचा फोन आला होता, मगाशी भाषण असल्यामुळे बोलू शकलो नाही, पण आता तुमच्याशी बोलल्यानंतर सुप्रियाताईंशी नक्कीच मी बोलेल. तर अशा पद्धतीने सरकारकडून चर्चेला सुरुवात झालेली आहे. दादांनी अल्टिमेटम दिलेले आहे. पालकमंत्री जे आमच्या आंदोलनाला नौटंकी म्हणतात, असे मंत्री सोडून कोणाशी पाठवले तरी आम्ही चर्चा करू. जसं जसं वेळ जाईल उद्यापर्यंत अजून त्रास व्हायला सुरुवात होईल. त्यामुळं आंदोलन आमच्या हातात राहणार नाही. अजितदादा असते तर ही वेळ आलीच नसती. आता शासनाने तातडीने निर्णय घेऊन जे 4 अटी घातलेल्या आहेत त्या तेवढ्या काढून टाकाव्यात आणि याचा फायदा थेट जवळपास 36 ते 40 लाख शेतकऱ्यांना होईल, यासाठी आम्ही ठाम आहोत, ही त्यांची भूमिका आहे. कॅमेरामन आयुक्त कागदीसह सुनील दिवाण, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.